झी 24 तास एक पाऊल पुढे वाढत असेल, त्यामुळे जर आणखीन तुम्हाला आंदोलक मिळणार असतील, जर हे व्यापक स्वरूपात मोठं होणार असेल, तर मला वाटतं अगदीच आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. आणि केवळ सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांना याविषयी काही वाटतच नाही, त्यांना काही माहीतच नाहीये आणि ते केवळ एक ग्लॅमर मिळवण्यासाठी उतरतायत असं म्हणणंही चुकीचं आहे. कारण माझ्या ओळखीचेही अनेक अभिनेते अभिनेत्री किंवा या क्षेत्रातले इतर लोकही आहेत जे अत्यंत सजग आहेत, ज्यांना आजूबाजूच्या गोष्टींविषयी खूप माहिती आहे, काय घडतंय राजकारणात समाजकारणात त्यांना माहिती आहे, त्याबद्दल त्यांची मतं आहेत आणि त्यांना काय चांगलं वाईट हेही कळतंय. शायनाजी, आपण काय सांगाल? काही चमकेश असे आंदोलक असतात किंवा त्यांना खूपसं गांभीर्य नसतं त्या विषयाचं, पण त्यामुळे सरसकट सगळ्या आंदोलकांना नावं पडतात. अशी अनेक उदाहरणं आतापर्यंत झालेली आहेत. देखिए, मुझे लगता है जो कोई आंदोलन नहीं करे तो ये चर्चा होती है कि समाज में देखिए कितना एपैथी है, कोई मुद्दा उठाता ही नहीं है, लोग बाहर आते ही नहीं है, चर्चा नहीं करते हैं. और जब लोग बाहर आते हैं और चर्चा करते हैं तो फिर आप बोलते हैं कि डाइसेक्ट करना चाहिए कि ये लोग कहाँ से आए, क्यों आए, कौन है ये लोग, सेलिब्रिटीज है नहीं है. मुद्दा वो नहीं है. मुद्दा ये है कि एक महिला का गैंग रेप हुआ था दिल्ली में. उसको जिस बुरी तरह से बिना कपड़े 1 घंटे के लिए रास्ते पे फेंका गया, एक रॉड था उसके बदन में. पुलिस आती है 1 घंटे के बाद और डिसमिस करती है केस और बोलती है कि ये केस तो अभी खत्म हुआ, चलिए इसको फेंकते हैं हॉस्पिटल में. हॉस्पिटल में उसको फेंकते हैं और वो लड़की में अब भी जीने की तमन्ना है. हजारों लाखों लोग दुआ करते हैं कि ये लड़की बच जाए और सरकार कड़ी से कड़ी सजा दे अपराधी को. अपराधी को ये लगता है कि कानून का खौफ नहीं है और लोग को लगता है कि न्याय उनको मिल नहीं रहा है. मुद्दा ये है, मुद्दा कौन आया, किसने किस ढंग से संघर्ष किया, उसके ऊपर है ही नहीं. नक्की. जो मंगलताई मगापासून मोनता मांडतायत की कुठेतरी लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे, मुद्द्यापासून लक्ष वळवण्याचा हा प्रकार आहे, याच्याशी आपण सहमत आहात? असं अजिबात नाही. उलट आमच्या नेत्यांनी अनेकदा याच्यावरती स्टेटमेंट केलीत की या बाबतीत जे काय करायचं असेल त्याच्या संदर्भात आयोग नेमण्याचंही ठरवलं की त्याचबरोबर अनेक म्हणजे असंही नाही की या बाबतीत जेवढं काही चांगलं करता येईल त्याच्या सजेशन्स घेऊ आणि ह्या अपप्रवृत्ती आहेत, ही जी वाईट कृत्य आहे ती थांबली पाहिजेत. या दृष्टिकोनातून उगाच कुणीतरी डायव्हर्ट करून हा आंदोलन दबवण्याचा प्रयत्न असा कधीही कुणी करणार नाही, कारण ही बाबच इतकी गंभीर आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी ते गांभीर्याने घेतलेली आहे. खरंय, म्हणजे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी सगळ्यांनीच ती गांभीर्याने घेतलेली आहे. मंगलताई, हा जो माझा आत्ताचा मुद्दा होता की काही आंदोलकांमुळे सगळ्या आंदोलकांना नावं ठेवली जातात आणि त्यांच्याकडे तो मुद्दा गांभीर्याने घेतला जात नाही, अशा दृष्टिकोनातनं पाहिलं जातं, याविषयी आपण काय म्हणाल? मला काय वाटतं, बहुसंख्याक आंदोलन करणारे जे भूमिका घेत आहेत त्याचा आपण विचार केला पाहिजे. एखादी व्यक्ती काय भूमिका घेते किंवा तिचं काय म्हणणं आहे त्याच्यापेक्षा आपण बहुसंख्याक जनतेचा विचार करणारे लोकशाहीमधले लोक आहोत. आणि म्हणून एकाला कोणाला, दोघांना कोणाला काय वाटतंय त्याच्यापेक्षा, ते कशामुळे येतात, काय येतात ह्याच्यापेक्षा लाखोच्या संख्येने जनता ठिकठिकाणी देशात उतरलेली आहे, त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. पण असं होताना दिसत नाही मंगलताई, तीच खेदाची बाब आहे. नाही होताना दिसत नाही. ते पुरुषप्रधान मानसिकता, सत्तेचं राजकारण, विषय डायव्हर्ट करण्याचा एक भाग असतो त्याच्यामध्ये. आंदोलन करताना पुन्हा काहीतरी वेगळं बोलायचं. मी सांगते, मुखर्जींचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये की लिपस्टिक लावणं, अमकं करणं, माझं म्हणणं काय आहे की पुरुषांनी त्यांची दृष्टी जर चांगली ठेवली तर ती बाई कमी कपड्यातली असू दे, नाहीतर भरगच्च कपडे घातलेली असू दे ना, तुमची दृष्टी निकोप ठेवा. पहिल्यांदा तिने काय घातलंय, काय लावलंय ह्याच्याकडे तुम्ही पुन्हा वळू नका. प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घ्या. दिल्लीत घडलेली घटना ही देशाला शर्मेने मान खाली घालायला लावणारी घटना आहे. देशात अजूनही घटना घडतात, दिल्लीत पुन्हा घडली, राजस्थानात घडली. ह्याचं गांभीर्य आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजेत. विषय काय आहेत ते न बघता विषयाला डायव्हर्ट करणं आणि वेगळं वळण देणं. शेलारजींना मला एक मुद्दा सांगायचा आहे की मगाशी त्यांनी 33% आरक्षणावरनं 50%चा मुद्दा मांडला. पण शेलारजी, आपल्याकडे जरी बाई निवडून आली, सरपंच झाली, तरी मिस्टर सरपंचच कारभार बघतायत. ह्याचं काय करणार आहेत आपण? नक्की नक्की. जेव्हा बाईच्या सन्मानाची गोष्ट येते, आपली कार्यक्रमाची काय विचार करताय? नक्की, आपली कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. मला शेवटचा प्रश्न लीना मेहेंदळे यांना विचारायचा आहे.
लीनाताई, जो मुद्दा आहे पुरुषी मानसिकतेमुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत किंवा विद्यार्थी सहभागी होत आहेत, लिपस्टिक लावत आहेत, मेकअप करतायत म्हणून त्या गांभीर्याने घेतला जात नाहीये त्यांचा विषय, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? तुमचं बघण्याचा दृष्टिकोन काय या सगळ्याकडे? मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे जे काही लोकांचा जो आक्रोश आहे त्याला ट्रिव्हिअलाइज करायचा हा जो काही प्रयत्न आहे हा थांबला पाहिजे आणि त्यांनी माफी मागितलेली आहे ही चांगली गोष्ट आहे. परंतु ही माफी मागत असताना ही त्यांनी एकाने माफी मागितली त्यामुळे त्या संबंध लोकांची मनोवृत्ती बदलली का, ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मनोवृत्ती बदललेली नाही असंच आहे. तर सरकारने पहिल्यांदा हे सांगावं की सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांची मनोवृत्ती बदलण्यासाठी प्रशासनामध्ये ही जी एक पुरुष प्रधान मनोवृत्ती आलेली आहे ही बदलण्यासाठी तुम्ही कुठले ट्रेनिंग प्रोग्राम करणार आहात? बरं, हा मुद्दा फक्त पुरुष प्रधान संस्कृती आणि मनोवृत्तीचा इतका मर्यादित पण राहत नाही. एक साधी गोष्ट आहे की तुम्हाला जर का लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी दिलेली आहे, माझं म्हणणं असं आहे की दिल्ली पोलिसांमधले एसीपी रँक पासून वरचे किंवा अगदी मुंबई पोलीस असेल, पुणे पोलीस असेल, नागपूर पोलीस असेल, एसीपी रँकच्या वरचे किती अधिकारी हे बसमध्ये ट्रॅव्हल करतात आणि बसमध्ये लोकांना सांगतात की मी अमुक अमुक आहे, तुमचे काही प्रश्न असले तर मला सांगा, आत्ता मी 15 मिनिटं तुमच्या सोबत आहे. किती अधिकारी असं करतात? पोलीस अधिकारी बसमधून जातात असं चित्र दिसल्याबरोबर जो एक वेगळ्या तऱ्हेचा त्या ठिकाणी नक्की. लीनाताई, आपली वेळ संपत आलेली आहे, रादर संपलेली आहे. महादेव सर, तुम्ही फक्त थोडक्यात तुमचा एक मुद्दा मी मांडा. मगाशीच आपल्याला म्हटलं की आपण वुमनला ट्रीट करू सुपिरियर म्हणून, बट नॉट इक्वल. तर ही जी संस्कृती आहे ती बदलली पाहिजे. वुमनला ही इक्वल बरोबरीने वागवली पाहिजे. दुसरी बाब अशी सून असेपर्यंत भूमिका वेगळी, तीच सुनेची भूमिका सासू असल्यानंतर पण झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने सून ही आपली सून ही आपली मुलगीच आहे. खूप महत्वाचा हा विषय होता. तुम्ही सगळ्यांनी तुमचे मुद्दे मांडलेत, या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचेच. आपला रोखठोक प्रश्न जो होता तो प्रश्न बघा काय पोल आलेला आहे. प्रश्न असा होता, महिला आंदोलकांचा उद्वेग समजून घेण्यामध्ये राजकारणी कमी पडतायत का? बघा काय आपल्याला कौल आलेला आहे जनमताचा. 85.71% होय म्हणतायत, 4.46 म्हणजे साधारण 5% लोक नाही म्हणतायत आणि 9.52 म्हणजे 10% साधारणपणे लोक तटस्थ आहेत. आंदोलकांच्या बाजूने विचार करायचा तर जेव्हा आंदोलक हे कुठल्याही वयोगटातले असू देत, जेव्हा ते आंदोलनामध्ये उतरतात तेव्हा त्यांनी खूप गांभीर्यानं त्या मुद्द्याकडे पाहिलं पाहिजे आणि तेव्हाच आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे. आणि जेव्हा राजकारण्यांचा प्रश्न येतो तेव्हा राजकारण्यांनी, भले त्या महिला असू देत, विद्यार्थी असू देत, जे कोणी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि जो मुद्दा घेऊन उतरलेले आहेत त्याकडे गांभीर्यानं बघायला हवं. अशा दोन्ही अनुषंगाने जर घडामोडी घडत राहिल्या तरच आंदोलनाचा जो मुद्दा आहे तो प्रकर्षाने समोर येत राहणार आहे. आज रोकटोकमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.